आबा अवकाळी पावसामुळे जे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला नेमकं काय? नाही, आपण पाहिलं असेल की गेल्या वर्षी मे महिन्यापासून ह्या राज्यामध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान अशा राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांना किंबहुना जवळपास 1.5 कोटी शेतकऱ्यांना आपण मदत आणि पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून तब्बल 16,500 कोटीची मदत ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर आपण जमा केली आणि ही रक्कम जमा करून शेतकऱ्यांना कुठंतरी आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्याच्या शासनानं करण्याचा प्रयत्न केला. आता कालच्या मार्च असेल, एप्रिल असेल, मे असेल, या महिन्यांमध्ये सुद्धा कुठं अवकाळी पाऊस, काही ठिकाणी वातावरणातील बदलांमुळं शेतकऱ्यांचं, उदाहरणार्थ कोकणामधला आंबा आणि काजू या कोकणातल्या असणाऱ्या शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि राज्यामध्ये इतर या 2-3 महिन्यामध्ये झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान याकरता कालच आम्ही तब्बल 334.94 लाख म्हणजे 334 कोटी 98 लाख रुपयाची मदत ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही मंजूर केली. आणि यामध्ये राज्यामध्ये जिथं जिथं पंचनामे झाले, जे प्रस्ताव आमच्याकडे सादर झाले माझ्या विभागाकडे, ती मदत आम्ही ताबडतोब म्हणजे एका दिवशी आम्ही ही मदत ही शेतकऱ्यांना काल मान्य केली. विशेषतः यामध्ये कोकणामधील आंबा आणि काजू उत्पादक जे शेतकरी आहेत यांना यामधली 209 कोटी रुपयाची मदत ही देखील आम्ही मंजूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या मदतीमुळं काही शेतकऱ्याचं काही सगळं नुकसान भरून येणार आहे असा विषय नाही आहे, परंतु कुठंतरी या माध्यमातून हे राज्य महायुतीचं सरकार शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न करते, त्यांच्या पाठीशी ठामपणानं उभं राहण्याचा प्रयत्न करते. अशा पद्धतीचं काम हे या महायुती सरकारचं निश्चितपणानं सुरू आहे. आता आपण बघतोय, आता पावसाचं एकूणच राज्यामधली परिस्थिती बघितली, काही ठिकाणी अतिवृष्टी निश्चित झालेली आहे. त्याची नुकसान भरपाई जसे पंचनामे आम्हाला प्राप्त होतील त्या पद्धतीनं तीही नुकसान भरपाई जिथं कुठं मदत देणं राहिलं असेल तीही मदत आम्ही देण्याचा प्रयत्न हा आमचा निश्चितपणानं राहणार आहे. परंतु आपल्या माहितीकरता मी आपल्याला निश्चितपणानं सांगेन की हे सरकार यायच्या पूर्वीची काही अंदाजे 5,000 कोटीची मदत जी शेतकऱ्यांना देणं बाकी होतं ती मदतसुद्धा आम्ही सरकारनं शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केलेला आहे. आता एकूणच दुष्काळ सदृश परिस्थिती किंवा दुष्काळच काही भागांमध्ये पडलेला आहे. पावसाचा अद्यापही काही पत्ता नाही, काही ठिकाणी पाऊस झाला आहे, परंतु पावसाचं एकूणच आपण जे पडण्याचं जे बघतोय सगळं पडतोय तिथं एकदम अतिवृष्टीच होती आणि नाही तिथं अजिबात पाऊस नाही, असं एकूणच परिस्थिती आपल्याला निश्चितपणानं बघायला मिळते. अल निनोचा प्रभाव हा निश्चितपणानं आहे. त्यामुळं अनेक या हवामान तज्ज्ञांनी आपल्याला सांगितलेलं आहे की यावर्षी तुटीचा पाऊस देशामध्ये पडेल आणि राज्यामध्ये सुद्धा पडेल. त्यामुळे याकरता सुद्धा येणाऱ्या परिस्थितीला शासन हे खंबीरपणानं त्या ठिकाणी या येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाणार आहे. या संदर्भात असणाऱ्या उपाययोजना या सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या प्रशासनाला म्हणजे जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील, यांना यापूर्वीच आम्ही बैठका घेऊन या अनुषंगानं सूचना दिलेल्या आहेत. त्या पद्धतीनं शासन निश्चितपणानं तयार आहे.